सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते प्रतिभा ब्लॉग मराठी या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मी बनवणार आहे करंज्या. तर करंज्या कशा प्रकारे बनवायच्या ते संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून मला सांगा. डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मी 1 वाटी रवा घेतला आहे, म्हणजे 1 प्लेट रवा घेतला आहे आणि 1 प्लेट किसलेलं खोबरं मी घेतलेलं आहे आणि थोडंसं गूळ घेतलेला आहे. तर सर्वात आधी मी कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि 1 प्लेट रवा टाकला. रवा चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यानंतर थोडंसं तूप टाकलं. नंतर खोबरं खीस मी चांगलं भाजून घेतलं. त्यानंतर गूळ थोडासा खिसून घेतला आणि रवा आणि गूळ मिक्सरमधून बारीक काढला आणि नंतर ते सर्व खोबरं खीस, रवा आणि गूळ एकत्र मिश्रण तयार केलं, त्याची पिठी तयार केली. त्यानंतर 1 प्लेट मैदा मी भिजवला आणि पापडी बनवण्यासाठी. तर तो मैदा आपल्याला व्यवस्थित भिजून घ्यायचा आहे. जसा आपण आटा भिजवतो तशा प्रकारे घट्ट भिजून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ तो वाटीमध्ये ठेवून डब्यामध्ये मुरू द्यायचा आहे. भिजवलेला मैदा मुरल्यानंतर छान अशा पापड्या आपल्या बनतात करंजी बनवण्यासाठी. अशा प्रकारे छान करंज्या भरायच्या आहेत. मला रात्रीचे 1 वाजलेला करंज्या बनवताना, कारण मी उशिरा बसलेली करंज्या बनवायला. करंज्या बनवून झाल्यानंतर मग तेलामध्ये तळून घ्यायच्या. मी दिवाळी आणि अक्षय तृतीय वर्षातून 2 वेळा करंज्या बनवते, कारण पितरांना आपण जेवण देतो पानावरती, म्हणजेच नैवेद्यावरती आपल्या कुरड्या, पापड, भजे, वडे, शेवया, आमरस, कानोले अशा प्रकारे नैवेद्य आपल्याला पितरांना अर्पण करावं लागतं. तर अशा प्रकारे मी करंज्या बनवल्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला गुळाच्या करंज्या जमत नसतील, म्हणजे गूळ आवडत नसेल, तर तुम्ही साखर टाकू शकता. 1 पाव साखर तुम्ही टाकू शकता. त्याच्यामध्ये 1 प्लेट साखर घ्यायची, म्हणजे कमी गोड असेल तर मग कमी घ्यायचे. जर गोड जास्त खात असेल तर मग 1 प्लेट घ्यायची. तुम्ही याच्यामध्ये मैदा पण टाकू शकता भाजून पिठीमध्ये. खूप छान अशा करंज्या बनतात. 1 वाटी मैदा, 1 वाटी रवा आणि खोबरं खीस, वेलची सर्व एकत्र मस्त छान टाकलं की पिठी आपली चांगली बनते. आणि बाकीचा माझा मैदा उरलेला, तर म्हटलं याचं काय करावं, तर याच्या मग मी लाटून घेतलेल्या आणि याच्या मग मी आता शंकरपाळेसारखे तयार करून तळते. तर झाले माझे करंज्या तयार.